हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम. रोमांचक सामने भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचा 13 तारीखला शुभारंभ. कालचा दुसरा दिवस आणि आजचा अंतिम दिवस. उर्मलबाग डॉमिनेटर्स आयोजित मोर्जिंग बिग बॅश प्रीमियर लीग एक आयकॉन खेळाडूच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण या संकल्पनेतून पाहतोय. आजचा अंतिम दिवशी सुंदर लढत सुपर ओव्हरची आपल्याला बघायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही क्रिकेट संघ हरायला तयार नव्हते. सुरुवातीला अप्पालीची कमी, अप्पाली आल्यानंतर आपल्याला बघायला मिळालं सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं आहे. कांचोलिम क्रिकेट क्लब क्रिकेट संघानं फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि सामना आता मात्र दुसरा एलिमिनेटर क्रिकेटचा रोड एंडकडनं कोरगाव एक्सप्रेस महेश बाईडकर आणि स्ट्राईकला सज्ज झालाय फलंदाज गजानन गाडगील. पहिला चेंडू झेल सुटलाय. गजानन माघार होता ज्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. गजानन गाडगीळ बाद झाला असता झेलबादच्या स्वरूपात 0 धावसंख्येवर, पण सुटलेला झेल सावळा रामपणे सुटलेला झेल आपण पाहतोय. वेगाने टाकलेला चेंडू महेश बाईडकर सन्मान द्यायचा होता. संघाचा आयकॉन खेळाडू स्नेहल मलिक आपल्याला बघायला मिळतोय. स्नेहल वर्सेस महेश बाईडकर. साई परब नेतृत्व करतोय भूमिका बॉईज क्रिकेट संघाचा. मोठा फटका स्नेहल मलिकच्या बॅट मधनं चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आयकॉन वर्सेस आयकॉन आणि या लढतीत फलंदाजी करणारा स्नेहल मलिक षटकारानं आगाज केलाय. महेश बेडकरच्या दुसऱ्या चेंडूवर 7 धावा धावफलकावर. संघाची रन मशीन गजानन गाडगीळ 0 धावसंख्येवर बाद होता. भूमिका बॉयची लढत रोड एंडकडनं कोरगाव एक्सप्रेस महेश बाईडकर मॅडी या नावानं गोवा राज्यामध्ये प्रख्यात असलेला खेळाडू. स्पर्धेच्या सन्माननीय पटू शेडगावकर यांचं आगमन झाले. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्ष त्या ठिकाणी स्थानबंद आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आज सावळारामची चेंडूनं पाठ सोडलेलीच नाही. स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळात टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर मुंबई कुर्लेचं खेळाडू आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट ब्रँड अँबॅसेडर मेगा फायनलच्या सामन्यापर्यंत सेलिब्रिटी म्हणून ओमकार देसाईचा आगमन याच रंगमंचावर असेल. बॅटची बाहेरील गट लागून शॉर्ट नटमॅनला श्रीकांत तिवारीला चकवून गेलाय चेंडू. सुंदर या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय तो सिद्धांतनं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं ही प्रगतीपथावर एक मोठा फटका बघायला मिळालाय. जो संघ जिंकेल तो दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघासमोर भिडेल आणि जो संघ पराभव होईल त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. स्नेहल मलिक संघाचा आयकॉन खेळाडू झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. नऊ धावा धावफलकावर. संघाचा एक खिलाडी सेना बरोबर त्याची लढत असते. नेहमी तो आक्रमक असतो. हा खेळाडू गेलाय मैदानावर. अनिश आपल्याला बघायला मिळतोय संघाचा कर्णधार. 9ला 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. मोर्जिम बिग बॅश गोवा राज्यातील एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय.
हलक्या हाताने घेऊन काढलाय, चेंडूला सन्मान दिलाय, महेश बाईडकरला सन्मान द्यायचंय, खराब चेंडूंवर आक्रमण करायचंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा पलकावर आपण पाहतोय. बाप करा 9 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. भव्य दिव्य असं आयोजन ज्या गजानन गाडगेला पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं. अजून एक मोर्जिमचा गुणवान खेळाडू. सुंदर क्रिकेट बरोबर एका सन्मानाचं नाव घेतलं. द ॲडव्होकेट साई परब या नावानं प्रसिद्ध असलेला, खास मोर्जिम मध्ये आपल्याला बॉन्ड या नावानं प्रसिद्ध असलेला साई परब संघाचा कर्णधार सज्ज आलाय आमच्या मान्यवर कक्षाच्या इनकडं. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न, सन्मान द्यायचा आहे. अनिष्ट जास्त चेंडू खेळाडू गजानन गाडगे, साई परब हे एकत्र खेळणारे खेळाडू आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून परस्परांविरोधात खेळताना बघायला मिळत आहेत. हलक्या हाताने घेऊन काढलाय. दहा धावा धावपलकावर 2 या धावसंख्येवर गजानन गाडगे आपल्याला बघायला मिळतोय. संघाचा कर्णधार वर्सेस कर्णधार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय. पहिला प्रयत्न परतीची फेक, डायरेक्ट हिट लागला असतं तर 19-20. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 11 धावा धावपलकावर आपण पाहतोय. स्नेल मलिक स्वस्तात माघारी परतला एक षटकार ठोकून. बॅटचा हलकीसी कॅट गजानन गाडगे या सुरुवातीपासून चाचपटत खेळत होता आणि संघाच्या रन मशीनला गजाननला बाद केलाय ते साई परबनं. आज भरपूर सपोर्टर्स आहेत. भूमिका बॉयज क्रिकेट संघाचे भोंगे वाजायला आता सुरुवात झाली आहे. बरोबर 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी नाजूक व्यवस्था आहे. ऋग्वेद 11 क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू लवकर माघारी परतलाय. त्यानंतर गजानन गाडगे सस्तात माघारी परतलाय. जीवनदान मिळालं होतं, त्या जीवनदानाचा फायदा उठवायचा होता. नवीन फलंदाज रितेश गेलाय. आडव्या बॅटनं फटका बघायला डीप स्क्वेअर लेगकडनं वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूपर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत एक तर बनेल. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 12 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा, 2 गडी बाद झाले आहेत. उर्वरित षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ बाकी. खोलवर टप्प्या चेंडू, परफेक्ट यॉर्कर स्पेशालिस्ट साई परबचा बघायला मिळाला. भेदक गोलंदाजी, निशब्द करणारा चेंडू बघायला मिळाला. अनुषला कर्णधार वर्सेस कर्णधार ही लढत आपण पाहतोय. आणि त्यानंतर निर्धाव चेंडूना षटक क्रमांक 2ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरितचे अजूनही 6 षटक बाकी आहेत. आणि आपण जोडूया सुंदर साऊंड सिस्टीम कडे.
भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. मालिका वीरासाठी सायकल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो श्रीकांत तिवारी. हलक्या हाताने घेऊन काढतोय चेंडूला. धाव घेण्यासाठी परतला होता. परतीची फेक तर नॉन स्ट्रायकर एंडला झाली असती तर खेळाडू पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात अमनुष माघारी परतला असता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. श्रीकांत तिवारी वर्सेस रितेश ही लढत पाहतोय. भूमिका बॉईज क्रिकेट संघाने आपला दबदबा हा चालू ठेवला. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळालाय. डिम्स केअरलेकडनं वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. बहुतेक करून आशिष आलाय स्क्रीनवर. परतीची बेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 13 धाबा धावफलकावर. स्विजिटचा फटका एक देखना फटका बघायला मिळतोय आणि चेंडू गेलाय हा चौकारासाठी. एकदा आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. सतरा धावा धावफलक. श्रीकांत तिवारी सज्ज झालाय. अप्पालीसाठी पारितोषिक आलाय. वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड गावचा जयेश टांडेला अप्पालीचा भरपूर फॅन आहे आणि त्याच्याकडून अप्पालीच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद जयेश टांडेल. 17 धाबा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 17 पे खतरा कोणाला असेल. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा होता. पहिला प्रयत्न यशरक्षणाचा बॅकअप सुरेख पद्धतीचा निर्धाव चेंडू बघायला होता. स्नेल मलिकनं सुरुवात सुंदर केली होती. त्यानंतर त्याचा मोठा फटका मात्र ताकद अपूर्णचा झेलबाजच्या स्वरूपात तो माघारी परतला. गजानन गाडगेला प्रथमच जीवनदान त्यानं लवकर माघारी परतलाय आणि सांघिक धावफलकावर 17 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोठा फटका हा फसलाय की काय. संघाचा कर्णधार ॲडव्होकेट साई परब स्क्रीनवर आलाय. पुन्हा भोंगे वाजायला सुरुवात झाली आहे भूमिका बॉईज क्रिकेट संघाच्या पूर्ण चाहत्यांचे. अशी स्थिती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. ॲडव्होकेट साई परब. फिरकीचा जादूगार. वेगावर स्वार करणारी गोलंदाजी. मोर्जिम मध्ये बॉन्ड या नावानं प्रसिद्ध असा एक अष्टपैलू कामगिरी करणारा मोर्जिमचा सितारा आपल्याला बघायला मिळालाय. दुसऱ्या बाजूलाच एकेरी दूर धावसंख्येने धावफलक जमवावा लागेल. रितेश यांच्या साथीला नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. आता अनुभवी खेळाडू सावाराम स्क्रीनवर आलाय. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलाय.
भानुदास स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला रितेश जोडी माहिती ना बरं. या जोडीवर दारोमदार आहे ऋग्वेद 11 क्रिकेट संघाचे. फटका फसलाय, झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. मान्य नवसो शेडगावकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानबद्ध आपलं सरस स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अठरा धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदला आहेत. ही केविल मणी परिस्थिती आहे ऋग्वेद 11 क्रिकेट संघाचे. राजू फिरकीचा जादूगर थोडासा नाराज आहे ऋग्वेद 11 क्रिकेट संघासाठी. 18ला 4 बाद. साई परबला ज्या कामासाठी आणलंय महेश वाईडकरनं महत्वाचा गडी बाद केलाय. साईनं केलाय, रितेशनं, त्यानंतर रितेश मैदानामध्ये आहे. आणि बघितलं तर श्रीकांत तिवारीनं महत्वाचा गडी बाद केलाय संघाचा कर्णधार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न, डप्पा पडल्यानं चेंडूनं उंची घेतली. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटचे कड लागून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकेरी धावसंख्येकडे पाहुला वहिले आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर षटक क्रमांक 14, 19 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू महेश वाईडकरला आहे. हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू सीमारेषेबाहेर गेलाय. खबर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. रिप्लेच्या मधून आपण बघूया. थोडासा पुढे टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये त्याने प्लॉट मध्ये पाठवलाय. रितेशने एक मोठा फटका. षटकारासाठी 25 दर बनलाय. उर्वरितचे 4 षटक आणि कितपत मजल मारतोय तो मात्र आपण बघूया. एक सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून सुरुवात तर कंजूशी करणारी गोलंदाजी केली आहे ते मात्र भूमिका बॉयज क्रिकेट संघानं. आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय आता सुरुवात केली आहे रितेशनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. रोड एंड कडनं तो सुरुवात करेल. श्रीकांत तिवारी बघायला मिळतोय. समोर आहे साईश, नॉन स्ट्राईक एंडर रितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका फसला. क्षेत्ररक्षक महेश भाईडकर चेंडूच्या खाली आणि साईश माघारी. पंचवीस धावपलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. रितेशचा एक मोठा फटका आलाय. निम्मा संघ माघारी परतलाय.
25 धावपलकावर मेगा फायनल पर्यंत मुंबईचा टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाईचं आगमन असेल. बॅकफुटनं जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानं चेंडू थोडासा खाली राहिलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सांघिक धावपल स्थिरावलाय. 25 धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ऋग्वेद 11 क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. सुरुवात स्नेहल मलिकनं केली होती. स्नेहल मलिक माघारी परतला. अवनीश घाई आपल्याला बघायला मिळाली. रितेशचा एक मोठा फटका आणि त्यानंतर गजानन गाडगे आपल्याला बघायला मिळालाय. सोडून दिला तो चेंडू. पंचांनी सांगितलंय फलंदाजाला खेळण्याचं गो होतं, मारण्याचं गो होतं. चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आणि एका बाजूला विचार केला तर आशिषनं ठरवलाय जे आपल्या स्लॉटमध्ये येतील चेंडू त्यांना प्लॉटमध्ये पाठवायचा आहे, कारण निम्मा संघ माघारी परतलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, धाव न घेण्यासाठी नकार आलाय. सावळारामनं प्रथमतःच आक्रमक झाला बॉल अडवण्याच्या आधी. तो अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवी खेळाडूची एक ताकद आपल्याला बघायला मिळते आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय. स्ट्राईक रोटेट केले. बऱ्याच वेळानं एकेर धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पुढे सरकलाय. 26 धावपलकावर श्रीकांत तिवारी, साई परब, महेश बाईडकर. जो कानमंत्र दिलाय भूमिका बॉईज संघाच्या संघ मालकाने, साथीदाराने, सपोर्टर्सने आणि त्याला अनुसरून कामगिरी आपल्याला बघायला मिळते आहे. आडव्या बॅटनं श्रीकांत तिवारीवर हल्ला बॉल रितेशचा आपल्याला बघायला मिळालाय. चेंडू गेलाय षटकारासाठी. 32 धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर मान्यवर कक्षाच्या एंड काढला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. डीजे वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ख्याती कीर्ती गोवा राज्यातील कोरगाव एक्सप्रेस या नावानं ज्याला उपमा दिलेला आहे तो सर्वांचा लाडका खेळाडू महेश भाईडकर उर्फ मॅडी. 32 धावपलकावर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. रफ्तार का सौदागर फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज म्हणून माझी का ख्यातीकीर्ती आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण द्यायला सुरुवात केली आहे महेश भाईडकरनं. साई परब आपल्याला बघायला मिळतो आमच्या स्क्रीनवर. सुंदर आज क्रिकेट साई परबच्या माध्यमातून डे नाईट्स क्रिकेट स्पर्धा जे स्वप्न होतं उर्मरबाग डोमेट्रस आयोजकांचं आणि ते स्वप्न पूर्ण होत गेलंय. गती परिवर्तन. या अगोदरचा चेंडू वेगावर सरवून त्यानंतर गती परिवर्तन हे कलात्मक गुण आहेत महेश भाईडकरला. कोरगाव एक्सप्रेस आणि मोठमोठ्या क्रिकेट संघामध्ये कित्येक मालिका वीराच्या नावावर बाईक आहे दाभोलकर ब्रदर्स ट्रॉफीची आणि तोच महेश भाईडकर सज्ज झालाय. मोठा फटका टोलवायचा होता, शॉर्ट ऑन पूल करायचा होता. थोडंसं आशिषला बुचका टाकणारे चेंडू आपण बघतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकात महत्त्वाच्या षटकात जर रितेश नॉन स्ट्रायकर एंडर राहिला तर धावा थांबतील आणि तीच रणनीती आपण बघतोय भूमिका बॉईज क्रिकेट संघाची. 32 धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात.
आडव्या बॅटने फटका बघायला मिळालाय. आशिष आलाय स्क्रीनवर, परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. आशिषला अगदी जोमात बघायला मिळतोय. सूरज गावडेची झेल आणि त्यानंतर एलिमिनेटर राऊंड मध्ये प्रवेश. 33 धावा धावपलकावर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऋग्वेद इलेव्हन क्रिकेट संघाच्या या फलंदाने ठरवलंय महेश बाईडकरला संत गतीने खेळावं. 1 ओव्हर गेली तरी चालेल, पण बाकीच्या स्लॉक ओव्हरला आपल्याला आक्रमण करायचं आहे आणि 6वं षटक आहे. उर्वरितच्या 2 षटकात हाणामारी आणि हाणामारी पसंत करायची आहे. हे हेरलंय मैदानामध्ये. 33 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. खोलवर टप्प्यात चेंडू परफेक्ट यॉर्कर. आवाज दॅट अंपायर आपण पाहतोय. षटक क्रमांक 6व्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 33 ला 5 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सर सावळ या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय. लिजंड खेळाडू, अनुभव भरपूर आहेत. रोड एड कडनं सुरुवात करेल. समोर आहे तो मात्र आशिष नॉन स्ट्रायकर एंडला. षटकारांचा बादशाह हा रितेश बघायला मिळतोय. शॉर्ट पिप प्रकारचा चेंडू, शॉर्ट टर्म पुलचा पटका टोलवायचा होता. बॅकफुटला जाऊन या खराब चेंडूवर आक्रमण करायचं आहे. मुन्नाला लढायचं आहे, मुन्नाला ताकद लावायची आहे. 33 ला 5 बाद. 7वं षटक प्रगतीपथावर स्लॉक ओव्हरला सुरुवात झाली आहे. फटका फसलाय विवडेन. नो मॅच लाईन चेंडू विसवलाय. क्षेत्ररक्षकानं काय केलं शेवटच्या षटाला झेल टिपण्यात त्याचं मन पसंतच नव्हतं. झेलसाठी जर प्रयत्न केले असता तर झेल हे बनलं असतं. त्याने चौकार अडवण्यामध्ये धन्यता मांडली, पण शेवटच्या क्षणाला चेंडूनं जादूमय नैसर्गिक अडथळ्याची साथ घेतली आणि त्या आउटफील्डची साथ घेत सांघिक धावपलकावर 37 धावा धावपलकावर. खोलवर टप्प्या चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटनं खेचून टोलवायचा होता. गती परिवर्तन बघायला मिळालं. अनुभवाची तिचोरी ज्याच्याकडे आहे तो सावळ आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत 38 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 7 हे प्रगतीपथावर आपण पाहतोय. खोलवर टप्प्या चेंडू पुन्हा एकदा मोठा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जमलेला रंगाचा जरा फटका पाहतोय. हा एकेरी धावसंख्येसाठी एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावपलक कुठेतरी आपण 50वी गाठावी. 39 धावा धावपलकावर. अनिश थोडासा नाराज आहे. अनिश, मी म्हणेन तुझी जलबाजी ऋग्वेद इलेव्हन क्रिकेट संघाला अंगलट येते की काय? आडव्या बॅटने पटका टोलवायचा होता. 39 ला 5 बॉसिस. ते सुंदर गोलंदाजी, अनुभवाची तिजोरी सर सावळोकडे. लिजंड खेळाडू, एक आदरानं बघितलं त्या खेळाडूंकडे आणि ते त्यांना दाखवलंय मैदानावर. आडव्या बॅटनं फटका आपल्याला बघायला मिळतोय. अजून एक खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. राजेश एशी पण त्यांच्या कोट्यामध्ये आहे. तो 18 वर्षाचा खेळाडू असल्यासारखा खेळतो. राजेश एशी आक्रमक असतो तो नेहमी.
एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो 40 धावा. धावपलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात कोणत्या गोलंदाजाकडे जबाबदारी असेल. हाणामारीचं षटक आहे. स्लॉक ओव्हर कोणता गोलंदाज सज्ज होईल आणि बघूया. विजय होईल तो संघ दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघासमोर भिडेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मोर्जिम बिग बॅश उर्मलबाग डोमिनेटर्स आयोजित 2026 ची वाट पाहावी लागेल. नमस्कार करावा लागेल. कोलवर टप्प्यात ओव्हरपिच पद्धतीचा महेश बाहेडकर वेगाने आलाय. परतीची पिक करेल. धावचीची संधी. डायरेक्ट हिट. कोरगाव एक्सप्रेस हा सितारा आहे आणि त्यानं चमकवायला सुरुवात केली आहे. धावपलकावर 41 धावपलकावर दुसऱ्या धाब्यासाठी माघारी परतलाय संघाचा अनुभवी खेळाडू शंभा दाभोलकर आलाय मैदानावर. खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर मोठा फटका. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी आपण पाहतोय. 6 या धावसंख्येनं 47 तर बनल्यात. 47 धावपलकावर जो एक मोठा फटका पाहिजे होता तो मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट पिप प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा फटका टोलवायचा होता. आशिषनं मुन्नानं सांगितलंय अजून एक मोठा फटका पाहिजे आहे. फायटिंग टोटलला 47 तर बनलेत. 6 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी 53 धावा या धावपलकावर. आता मॅचला मजा यायला सुरुवात झाली आहे. साई परबचं थोडंसं टेन्शन वाढत चाललंय. क्षेत्ररक्षक महेश बाहेडकर धावणं पसंत नाही गेलाय. 53 धावा धावपलकावर. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. 2 तर मोठे फटके आले आहेत प्रवीणवर आणि बघूया कशा पद्धतीने या इनिंगची सांगता होते आहे. जमिनीलगतचा जमिनीला रंगत जाणारा फटका हा बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होतोय की काय आणि दुहेरी धावसंख्येचं रूपांतर मी म्हणे नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला का थांबला हेच कळालं नाही आहे. शंभानं घरी सोडले होते. जर आज अगोदर धावला तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली असती. नसलेला लक्ष आणि लक्ष नसल्यानंतर झालेली घटना ही धावचीच्या स्वरूपात तो खेळाडू माघारी परतलाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 54 धावा धावपलकावर. 55चा पाठलाग करायचा आहे आणि 55-48 बॉलला करायचा आहेत. महेश बाहेडकर, श्रीकांत तिवारी, साई परब, आशिषची फलंदाजी, मंगेशची फलंदाजी भरपूर काही बाकी आहे. पण प्रतिस्पर्धी संघाचा जो आयकॉन खेळाडू गोलंदाज आहे आणि त्याने गोलंदाजाच्या माध्यमातून स्नेहल मलिकनं अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा केली आहे. त्याची भेदक गोलंदाजी असेल प्रतिस्पर्धी संघाने ते खेळण्याजोगी असेल की अवघड होईल ते येणारे वेळ येणारा काय ठरवेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया आवाज जयेश परब यांचा.
धन्यवाद योगेश. योगेशचा आपण आवाज ऐकला, सुमधुर असं मराठी समालोचन आणि त्यांच्या समवेत मिस्टर नाना परब यांचा आवाज. यावेळी मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सामना सुरू होण्याचा. भूमिका बॉईज वर्सेस ऋग्वेद 11 या संघाच्या दरम्यान चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्नेहल मलिक. पहिला चेंडू आडव्या पॅटने फटका खेळण्याचा ॲडव्होकेट साई परब म्हणजे दत्तराचा प्रयत्न झालाय मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची झाले सांगता. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मंगेश पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून हॉकी प्लेयर विघ्नेश फोंडेकर यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू गेलाय डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. पंचांचे दोन्ही हात झाले गगनाला समांतर. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. ॲडव्होकेट साई परबने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. 6 या धावसंख्येने. पुढचा चेंडू. यावेळी मात्र स्विच हिट मैदानामध्ये. अल्टी पलटी जेव्हा हे फटके बॅटला स्पर्श करतात निश्चितपणे टाळ्यांचा आवाज करून देतात. टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका फलंदाज साईच्या बॅटमधनं दत्तराच्या बॅटमधनं निघतोय. षटकार. संघाचा संघनायक या नात्याने मैदानामध्ये वन मॅन आर्मी सारखा लढणार या इराद्याने मात्र पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 12 धावा धावफलकावर. सुरेख क्रिकेट पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. 2 मोठे फटके आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्यात येते. हलक्या हाताने चेंडू स्टिअर गेलाय. जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर आला चेंडूची फेकी केली तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर बिनबाद 13. सलामीला आली जोडी आहे मैदानात. संघाचा सरसेनापती दत्तराज आणि त्याच्या साथीला मंगेश ही जोडी आहे मैदानात. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 13 अशी धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यात धन्यता मानतोय फलंदाज मंगेश. कारण मंगेशला माहीत आहे जास्तीत जास्त स्ट्राईक फलंदाज दत्तराजला द्यावी. कारण दत्तराज इनफॉर्म असलेला फलंदाज आज मैदानामध्ये आहे. तर पहिल्या षटकापासून नवीन चेंडूवर या फलंदाजाने हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. 14 धावा 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यात धन्यता मानतोय स्वतः गोलंदाज स्नेहल मलिक स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची गणना होत. एका षटकाचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 14 धावा धावफलकावर. ऋग्वेद 11 विपक्ष चालू असलेला सामना भूमिका बॉईज या 2 संघाच्या दरम्यान पाहायला मिळतोय. ऋग्वेद 11 संघाने या मैदानामध्ये प्रथमतः फलंदाजी केली आणि फलंदाजी करताना निश्चितपणे थोडासा कमी धावसंख्येचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र येणारे चेंडू असतील 42. आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी 41 धावांची. पहिल्या षटकामध्ये हल्लाबोल करायला फलंदाज साईने सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने त्याचा संघ साथीदार सुरेख क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश नावाचा फलंदाज. जास्तीत जास्त वेळ फलंदाज साईला स्ट्राईक द्यावी हा इरादा आणि त्याच इराद्याने मात्र आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये हाबी ठरतोय भूमिका बॉईज संघ. दुसऱ्या बाजूने मात्र दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. अनिवार्य पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. अनिश नावाचा गोलंदाज संघाचा सरसेनापती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असले सज्ज. कार्य करायचंय मैदानामध्ये. जो संघ जिंकणार निश्चितपणाने दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यासाठी क्वालिफाय होणार आहे. षटकातील दुसरा चेंडू. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पहिल्या प्रयत्नात फलंदाज बीट झालाय या चेंडूवर. दुसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय.
परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 41 चेंडू 41 धावांची आहे आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉल टू बॉल रन पाहिजेत मैदानामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं हे अपेक्षित. अनिश षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट टर्म पुल करण्यासाठी प्रयत्न तर झाला होता. निश्चितपणे टप्पा पडतोय. चेंडू थोडस बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू जरी निर्धाव गेले तरी काही फरक पडत नाही सामन्यामध्ये. कारण एका बाजूने साई परब म्हणजे दत्तराज उभा आहे आणि दत्तराज जोपर्यंत मैदानामध्ये आहे निश्चितपणाने भूमिका बॉईज संघ सामन्यामध्ये ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ चालाय समाप्त. 14 धावा धाव फलकावर. अनिश असेल गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटके तिसरा चेंडू. यावेळी मात्र झेल घेण्याची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती. चेंडू हवेत होता. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय. जोपर्यंत चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव निघते. 1 या धाव संख्येने स्ट्राईक रोटेट करण्यात येते. सांघिक धाव संख्या 15 धाव फलकावर. स्वतः खांद्यावर जबाबदारी घेतली आहे साईने. कारण साईला माहीत आहे हा सामना जिंकायचा असेल ते सुरुवातीपासूनच आक्रमकता मैदानामध्ये दाखवावी लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमकता हे बचावाचं साधन आणि त्या आक्रमकतेची जोड कुठेतरी मैदानामध्ये घेताना फलंदाज साई आणि आतापर्यंत त्या स्ट्रॅटर्जीवर मैदानामध्ये कार्य करतोय. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडूचा झालेला प्रवास. डीप कव्हर मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. साईच्या बॅट बंद पाहायला मिळतोय. मोर्जिम बिग बॅश ब्रँडेड चौकार. समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धाव फलकावर. षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा मानस झाला होता. बॅट आणि चेंडूचा मोठासा काही संपर्क या ठिकाणी होत नाही. बाकीचे सुपरस्कार पूर्ण करतोय यष्टरक्षक. जोपर्यंत जातोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची गणना आमच्यापर्यंत होते आणि या निर्धाव चेंडूमुळे मात्र 5 चेंडूचा खेळ चालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या बिनबाद 19 धावा. अंतरिम चेंडूचा खेळ आहे प्रगतीपथावर. मोठा फटका आलाय. फलंदाज साईच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाला हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. बाउंड्रीच्या बाहेर पाहायला मिळतोय अजून एक क्रॅकिंग षटकार. तर पहिल्या 2 षटकांचा खेळाची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर 2 षटकांच्या सांगता अखेरीस 25 धावा धावफलकावर पाहायला मिळते. ते साईचा सुरेख दत्तराची सुरेख कामगिरी या मैदानामध्ये पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये 23 धावांची बहारदार खेळी. 36 चेंडू 30 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गजानन पाहायला मिळतोय. गजानन गाडगिळ या खेळाडूकडे क्षमता आहे. सफल झाला होता फलंदाज मंगेश. चेंडूला पाठवायचं होतं डीप मिड विकेट रिजन मध्ये. मात्र टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतोय चेंडू. विकेट किपरच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटके दुसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू गेलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू गेलाय सीमा रेषा पार पाहायला मिळतोय क्रॅकिंग षटकार.
बनवली, चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीप वरून येतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव, एक या धाव संख्येने 32 अशी धाव संख्या धाव फलकावर. एका बाजूने दत्तराजने तोडफोड करायला सुरुवात केली आहे, मात्र दुसऱ्या बाजूने प्रथमेश सुद्धा मंगेश सुद्धा मैदानामध्ये सांगतोय हंबे किसी से कम नाही. एक मोठा फटका मंगेशच्या बॅटमधनं आल्यानंतर एकेरी धाव घेतली गेली. 32 धावा धाव फलकावर. षटके पुढचा चेंडू, यावेळी मात्र फलंदाज साईने स्वतःसाठी जागा बनवली, चेंडूला पाठवलाय लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलाय 6 धावांसाठी. षटकार. काय फलंदाजी आहे मित्रांनो, सुरुवातीपासूनच अटॅकिंग गोलंदाजी करायची गरज होती मैदानामध्ये, मात्र अटॅकिंग फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 38 धावा धाव फलकावर. षटके पुढचा चेंडू सफल झाला होता, हा सुद्धा चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये पाठवायचा होता. सामना जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 17 धावांची आहे आवश्यकता. 31 चेंडूंचा खेळ असेल बाकी, 17 धावा सामना जिंकण्यासाठी. अंतरिम चेंडू, या अंतरिम चेंडूवर मात्र घुटना टेक, तमाशा देख, आणि यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा झेल टिपत फलंदाज साईला परतावं लागतंय, दत्तराजला परतावं लागतंय माघारी. तंबूच्या आसऱ्याला 11 चेंडूंमध्ये 29 धावांची बहारदार खेळी करत फलंदाज दत्तराज परततोय तंबूच्या आसऱ्याला. जे कार्य मैदानामध्ये करायचं होतं, संघाच्या निश्चितपणाने नौकेला किनाऱ्यापर्यंत लावायचं काम केलं आहे. सामना मध्ये ऑन करून संघाला परतलाय. 29 धावांची बहारदार खेळी, एकदम जोरदार टाळ्या होत आहेत फलंदाज ऍडव्होकेट दत्तराज साठी. त्यानंतर मैदानामध्ये आवश्यकता असेल, येणारे चेंडू असतील 30 आणि आवश्यकता असेल 17 धावांची. 30 चेंडू 17 धावांची आहे आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये पाऊल टाकताना दिसतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश भाईडकर उर्फ मॅडी प्रभावित केलाय. गोलंदाजी करताना फलंदाजी करताना सुद्धा या खेळाडूने निश्चितपणाने प्रभावित केलाय. कालच्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये आपल्या संघाला निश्चितपणाने 17 धावांची आहे आवश्यकता. 30 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू, यावेळी मात्र फलंदाज मंगेश स्वतःसाठी जागा बनवतोय. सफल झाला होता मैदानामध्ये. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता आणि या शॉर्ट पिच प्रकारच्या चेंडूला मी कोणत्याही प्रकारची दयामया दाखवणार नाही, हे मैदानामध्ये फलंदाज मंगेशने दाखवून दिलाय. चेंडूला पाठवलाय वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. बेचाळीस धावा धाव फलकावर. 13 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक मोर्चिम बिग बॅश, चौकार. पुन्हा एकदा सफल झालाय फलंदाज. यावेळी मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धाव, एक या धाव संख्येने 47 धावा धाव फलकावर. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आहे आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मॅडी.
मॅडी शफल झाला होता. लॉंग लेग रिजन मध्ये, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवायचा होता इरादा. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क मोठासा होत नाही, परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. यावेळी बॅडीच्या बॅट मधनं चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू अडवतोय, चेंडू गॅदर करतोय आणि चेंडूची फेकी करेपर्यंत दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येते. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्येला आकार. 49 धावा धावफलकावर. 25 चेंडूंचा खेळ आहे बाकी. आवश्यकता असेल 6 धावांची. हलक्या हाताने चेंडू स्टीअर केलाय. एकेरी धाव घेतली गेली आहे. षटकाची झाली आहे सांगता. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 50 धावा धावफलकावर. येणारे चेंडू 24 आणि 24 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 5 धावांची. काय घडणार, काय बिघडणार? विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन उभा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भूमिका बॉयज संघ आणि आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर प्रसाद कोले सुद्धा खुश दिसत आहेत, कारण यांच्या निश्चितपणाने संघ जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. येणारे 24 चेंडू मध्ये 5 धावांची आहे आवश्यकता. कोणत्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल? उमर शेख नावाचा गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. 24 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मॅडी. MS धोनी स्टाईल मध्ये सामना संपवेल काय? मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न आणि MS धोनी स्टाईल मध्ये फलंदाज मॅडीने हा सामना मात्र भूमिका बॉयज संघाला जिंकून दिलाय. 9 विकेटने हा सामना भूमिका बॉयज संघाने जिंकलाय. तर दुसऱ्या बाजूने मात्र ऋग्वेद 11 संघाला निश्चितपणाने पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय दाभोलकर ब्रदर्स वर्सेस भूमिका बॉयज या 2 संघांच्या दरम्यान आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताबाकडे जाऊया. फलंदाजी करताना 29 धावांची बहारदार खेळी आणि गोलंदाजी करताना 2 षटक ज्याने टाकली. 2 महत्वपूर्ण हादरे समोरच्या संघाला दिले आणि 11 धावा या मैदानामध्ये खर्च केल्या आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा भूमिका बॉयज संघाचा सरसेनापती ऍडव्होकेट दत्तराज उर्फ साई परब ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.